आपण जाऊन भेटणार आहोत पाथरे वहिनींना. नमस्कार. नाव सांगा. माधवी महेंद्र पात्रे. माहेरचं नाव? प्रतीक्षा मधुकर कापडी. आता द्या ओळख. हे माझे मिस्टर महेंद्र पात्रे. नमस्कार. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मुलगी जान्हवी पात्रे. हा माझा मुलगा यश पात्रे. याला चित्र काढायची आवड आहे जास्त. बरोबर. आणि या माझ्या जाऊबाई कमल. आणि आमचा परिवार सगळा शेजारी. झाली सगळ्यांची ओळख. आता आपण गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार वहिनी. वहिनी काय करता तुम्ही? मार्केटिंग करते. मार्केटिंगचं काम करता. लहानपण कसं गेलं? छान गेलं इथेच. म्हणजे कुठे? याच मजल्यावर? याच म्हणजे त्या मजला म्हणजे बिल्डिंग नव्हती, मग झोपडपट्टी होती. अच्छा, बैठी चाळ. हा बैठी चाळ वगैरे. मग बैठ्या चाळीत तुम्ही राहिला होता? हा. आणि मिस्टर कुठे राहिला होते? ते पण तिथेच समोरच. घर समोर होती? घर नव्हती, अशी गल्ली. ह्या गल्लीत ते इकडे. या गल्लीत ते होते? या गल्लीत मी होते. मग पुढे काय झालं? मग ते सासरे आधी मला म्हणजे बघत होते ना लहानपणापासून, तर ते सारखे सून माझी ही सून होणार असं म्हणजे सारखे बोलायचे. सासरे? हा, सासरे. मग ते घरी वगैरे घेऊन जायचे कधीतरी असे मला. मग काय त्याच्यानंतर आम्ही 4-5 वर्ष अशीच मध्ये गेले आणि हे मग गावावरून आले इकडे. नंतर मग आमचं प्रेम झालं. ते इथे राहत नव्हते? ते नव्हते आधी. पहिली ते 5वी पर्यंत इथे होते ते शाळेमध्ये. आणि नंतर मग आणि गावावरून शाळा वगैरे शिकून मग इकडे आले मुंबईला. कितवीत असताना आले? 10वी झाल्यानंतरच ते इकडे आले. आणि तुम्ही तेव्हा कितवीत होता? मी तेव्हा 6वी-7वीला होते. हा, मग काय झालं? मग तेव्हा काय एवढं म्हणजे असं नव्हतंच. असं सासरे फक्त बोलायचे आम्हाला. आणि मग हा सूनबाई म्हणून. आणि मग हे असे बघायचे मला, पण तेव्हा एवढं काय बोलत नव्हते. नंतर मग आमचं प्रेम झालं. नंतर म्हणजे थोड्या दिवसांनी, 5-6 वर्षांनी? नाही 5-6 महिन्यांनी वगैरे असं प्रेम झालं आमचं. ते आल्यानंतर. हा, त्यांनीच मला विचारलं, म्हणजे तू ह्यानी विचारलं की तू माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर तू पण माझ्याशी लग्न वगैरे करशील काय असं? तेव्हाच विचारलं होतं. तर मी म्हटलं काय मी जास्त म्हणजे माझ्या वडिलांशी मी असं करू शकत नाही, कारण वडिलांची परिस्थिती चांगली होती आमच्या. त्यांचे दुकानं वगैरे आहेत. म्हटलं तुमची अजून परिस्थिती मी कसं करणार, त्यांच्या विरोधात जाऊन नाही करू शकत. मग एक दिवशी मग आता सासरे वारले. नंतर 5 वर्षांनी दुसऱ्या वर्षातच आईने आमच्या मागणी घाली, सासूबाईने. तेव्हा मी 10वीला होते. सासूबाई मग वडील बोलले की आमची मुलगी लहान आहे, तर मी नाही देऊ शकत तुम्हाला आता, अजून थोडे दिवस जाऊ दे, कारण त्यांना नोकरी वगैरे व्यवस्थित नव्हती. नंतर नोकरी लागली BMC मध्ये त्यांना. हा, म्हणजे लकी आहात तुम्ही असं त्यांना म्हणतात का कधी? नाही, मनात बोलत काय माहिती नाही मला. बोलवा आधी त्यांना. अहो, स्प्रिंग वरती आणा. बरं, काय म्हणताय तुम्ही आज? मला सांगा, वहिनींच्या बद्दल काय सांगाल? वहिनींनी आजपर्यंत तुम्हाला कशी साथ दिली? त्यांनी माझ्या जीवनामध्ये मला खूप चांगली साथ दिली, कारण माझे पडते दिवस होते त्यावेळेला त्यांनी मला बरीच मदत केली. म्हणजे सुरुवातीला मी भाड्याने वगैरे राहत होतो, त्यावेळेला आमच्या घरात पटत नव्हतं, त्यावेळेला मी बाहेर गेलो. नंतर आम्ही भाड्याने राहिलो. पडत्या काळात त्यांनी भरपूर मदत केली. आम्ही वाटेल ते काम केलेलं आहे. म्हणजे चपाती लाटण्यापासून त्यांनी काम केलेलं आहे, की दुसरं म्हणजे मी भाजी कांदेवाड्याचा धंदा करत होतो, त्यानंतर फटाक्यांचा धंदा करत होतो. पोलीस वगैरे आले त्रास द्यायला की ते तेवढं तसं घेऊन पळायला वगैरे लागायचं त्यावेळेला. आणि नंतर मग BMC मध्ये मुंबई महानगरपालिका. बरोबर. चिडवलं नाही तुम्हाला कधी? वेगवेगळे तुम्ही इतके व्यवसाय केलेत, तर तुमचे मित्र तुम्हाला कुठल्या गोष्टीवर चिडवायचे नाहीत कधी? नाही तसं कधीच नाही. तसं म्हणजे कामावरती वगैरे कांद्या म्हणून चिडवतात. पण तुम्हाला राग येत नाही ह्यांना चिडवलं की? कशाला, आपण बिझनेस करत होतो ना, मग चिडवलं तर काय फरक पडतो? आनंद वाटतोय ना चिडवलं? काय वहिनी खुश आहेत? पूर्वी मित्रांबरोबर फिरायला वगैरे जायचे तुम्ही? कुठे कुठे जायचे? पिकनिक वगैरे आम्ही अरेंज करायचो ना, 5-5, 6-6 दिवसाचे. आमच्या बिल्डिंगची लोक वगैरे यायची. वहिनीला न्यायचात की नाही? आम्ही पण जायचो लग्नाच्या आधी पिकनिकला गेलात, लग्नानंतर? आम्ही इथेच होतो ना. लग्नानंतर आम्हाला म्हणजे तसं हनीमूनला जायचं होतं, तर आम्हाला नाही जायला भेटलं. मिळालंच नाही त्यावेळेला, म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, त्यावेळेला. बरं, आता मी तुम्हाला प्रश्न विचारू? तुमची हरकत नसेल तर. तुम्हाला घरातलं माहितीये का सगळं? आहे थोडं. आता घरात किती बटाटे आहेत विचारलं सांगू शकाल? काय उपयोग आहे मग? माझा पहिला प्रश्न आहे, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं. वैरी तुम्ही नाही बोलायचं. तुम्ही सांगा, शोकेसमध्ये गणपतीच्या किती प्रतिमा आहेत? गणपतीच्या 4. काय वैरी, चुकलं ना? बरोबर आहे. दादागिरी आहे का? नाही, बरोबर आहे. बरोबर आहे, अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. तुम्ही सांगा, मिस्टरांना त्यांचे वडील कोणत्या टोपण नावाने हाक मारायचे? बाबू.
हा बाबू. बाबू म्हणायचे. अरे वा, छान, हे उत्तर बरोबर. तुम्ही सांगा, वहिनींनी बनवलेला कोणता पदार्थ तुमच्या मुलांना आवडतो? पावभाजी. अभिनंदन, उत्तर बरोबर. आता हा कोडं घालतो दोघांना. आतापर्यंत 3 उत्तरं बरोबर आली आहेत. त्यामुळे ह्या कोड्याचं उत्तर बरोबर आलं ना की तुम्हाला पूर्ण बक्षीस मिळणार. एक होतं हिरवं घर, त्याच्या आत पांढरं घर. एक होतं हिरवं घर, त्याच्या आत पांढरं घर, त्याच्या आत लाल घर, त्याच्या आत खूप बाळं, असं हे कोणतं घर? कलिंगड. अभिनंदन, पूर्ण बक्षीस मिळालं वहिनी. 1 2 3 4 5. हे घ्या, लक्ष्मी आलेली आहे तुमच्या घरात. नमस्कार. नमस्कार. त्या सासूबाई का? नमस्कार. बरं, लहानपणापासून सासरे काही यांना सूनबाई म्हणायच्या? हो. मग त्यांची इच्छा जी पूर्ण झाली ते बघायला दुर्दैवाने ते नव्हते, पण एकंदरीत आनंदाचं वातावरण आहे घरात. आणखी काय सांगणार तुम्ही सासूबाई सुनेबद्दल? चांगली असते. चांगली आहे. बरं बरं, ठीक. बरं वहिनी, तुम्ही मिस्टरांबद्दल तक्रार करायची झाली तर काय कराल? त्यांना म्हणजे हॉटेलमध्ये जेवायला वगैरे आवडत नाही. हा तर का? त्यांचं हे आहे. तर मला तिथे म्हणजे तुझ्या हातचं जेवण मला जास्त आवडतं, मला तिकडे हॉटेलमध्ये वगैरे. आणि समजा मुलांसाठी आम्ही घेऊन जातो ना, तर ते मग क्लेश करत राहतात तिकडे पण. काय हो, का असं करता? स्वतः मात्र तिकडे ऑफिसमध्ये जाता तेव्हा हॉटेलमध्ये जाता? नाही काय, मी 2दा बघितलं वडा सांबार खात होतो. हो, वडा सांबार आणि और रस्सा मार्के दो असं सांगत होते. मी बाजूच्या टेबलवर बसलो होतो. ते कसं आवडतं तुम्हाला मित्रांबरोबर जायला? अजिबात नाही. अजिबात नाही का? अजिबात नाही. नेतात की नाही महिन्यातून एकदा तरी बाहेर? किती वर्षात नाही नेलंय? आता भरपूर दिवस झाले, म्हणजे नाहीच गेलो आम्ही. आणि लग्नाच्या आधी? लग्नाच्या आधी गेलो. काय हो, हे बरं आहे. लग्नाच्या आधी वेगळे नियम, लग्नानंतर वेगळे नियम, असं का? तेव्हा आवडत होतं लग्नाच्या आधी? तेव्हा आई होती ना. हा, मग तेव्हा आईच्या हातचं जेवायचं ना घरी येऊन. हा, तेव्हा आपलं नियम बदलता काय? गप्पच झालेत ते. बरोबर, काय नाही, पण कधीतरी घेऊन जा वहिनींना जेवायला. बर वहिनी, आता अभिनय करा आणि सगळ्यांनी ओळखायचा हा अभिनय. सुरू. मला हॉटेलमध्ये तुम्ही मला बंगल्यात घेऊन चला. मला नवीन घर घेऊन द्या. तुम्ही मला नवीन घर घेऊन द्या. 2 BHK फ्लॅट घेऊन द्या. काय मकरात बसवा. कसला अभिनय चाललाय? काय करताय? हा हा, सुरू. देवाकडे प्रार्थना करते. देवाकडे प्रार्थना करते की तुम्ही मला नवीन बंगला. अभिनंदन, बरोबर आहे वहिनी. हे घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. लक्ष्मी आलेली आहे.